ती वाटते हा काही करतं की काय. यशोदा माता म्हटली, हे बघ बाई, तो जो पाळणा दिसतोय ना, त्या पाळण्यामध्ये माझा लाला झोपलाय, आत्ताच झोपलाय. कन्हैया जागेत होते महाराज. पाळण्यात पडल्या पडल्या विचार करत होते, पहिलंच गिऱ्हाईक आहे आणि पहिल्याच गिऱ्हाईकाला आई असं नाराज करते म्हणे. माझ्या मैयाला काय सांगावं म्हणे. पहिलं गिऱ्हाईक आलं, आता मला सांगा, आता इथं ज्यांची ज्यांची दुकानं असतील, दुकानात आलेलं पहिलं गिऱ्हाईक असेल आणि पैसे सुट्टे नसतील तर आपण 4 दुकानं फिरून सुट्टे पैसे घेऊन येतो का. भुवनीचा गिऱ्हाईक आहे, सकाळ सकाळ तसं पाठवू नये, नाही तर धंदा होत नाही. करतो की नाही काय, याच्यात काही चुकीचं आहे. भरपूर लोक करतात महाराज. सकाळचं गिऱ्हाईक असं वापस जाऊ देत. मग कन्हैया म्हटले, भुवनीचा गिऱ्हाईक आहे, पहिलंच आहे, याला आई वापस पाठवते. कन्हैयानं लगेच महाराज तिथं हातपाय आपटायला सुरुवात केली, मोठ्यानं रडायला सुरुवात केली. तोपर्यंत यशोदा माता स्वयंपाकगृहामध्ये गेली काही कामानिमित्त. ही पुतना पटकन उठली, पाळण्याजवळ गेली, पाळण्यामध्ये असणाऱ्या श्यामसुंदराला उचलून घेतलं आणि मांडीवर घेतलं आणि आवाज दिला, काय ग यशोदा, किती खोटं बोलते म्हणे. अगं बाळ तर जागच आहे, मला म्हटली झोपले म्हणून. उचलून घेतलं महाराज. पण ज्या वेळेला मांडीवर घेतलं, काही क्षण पाहतच त्या बाळाकडे राहिली. एवढं गोजिर रूप होतं महाराज, एवढं सुंदर रूप होतं. देहभान विसरून गेली. विचार करायला लागली, एवढं सुंदर बालक कसं त्या कंसाला मारू शकतं. एवढं छोट आहे कंस, एवढा मोठा कसं त्याला मारील म्हणे. किती कोवळं स्वरूप आहे. पण काही क्षणानं भानावर आले, विचार करायला लागली, आपण करुणा अंतःकरणामध्ये घेऊन आलो नाही, याला जीवदान द्यायला आलो नाही, आपण कंसाच्या काळाला मारायला आलो. लगेच या पुतनेनं महाराज स्तनाला विष लावून आली होती महाराज. ही पुतना तिनं लगेच आपल्या छातीला कन्हैयाला लावलं, दूध पाजायला लागली, दुग्धपान करायला लागली. त्यावेळेला भगवान श्यामसुंदराने डोळे झाकून घेतले. आता या ठिकाणी भगवान श्यामसुंदराने का डोळे झाकून घेतले, त्याचे काही कारण साधू संतांनी सांगितले. पहिलं कारण सांगितलं महाराज की भगवान परमात्मा पाहत होते, माझा जन्म झाल्यापासून एवढ्या गोपी आमच्या अंगणामध्ये आल्यात, नंद बाबाच्या अंगणामध्ये, पण आजपर्यंत एकही गोपी माझ्यापर्यंत पोहोचली नाही किंवा मला स्पर्श तिनं केला नाही. मग हिचं एवढं काय पुण्य होतं की ही माझ्या जवळ आली, मला मांडीवर घेतली, दुग्धपान करायला लागले. पाहतायत कोण आहे. त्यावेळेला परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, ही पाठीमागच्या जन्मामधली बलीची कन्या रत्नमाला आहे. काल मी तुम्हाला बटू वामन भगवंताची कथा सांगितली, ज्या बळीनं 3 पाऊलं भूमी मागितली होती परमात्म्यानं, 3रं पाऊल ठेवायला जागा नाही तर त्याला पाताळात घातलं. पण हा प्रसंग होण्या अगोदर ज्यावेळेला बटू वामन भगवान त्याच्या द्वारात गेले, या रत्नमालेनं पाहिलं आणि अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झाला की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता. किती सुंदर स्वरूप आहे. पण ज्या वेळेला आपल्याच पित्याला पाताळामध्ये घातलं, त्यावेळेला या रत्नमालेनं पुन्हा मनामध्ये विचार आला की असा जर पुत्र माझा असता तर विष पाजून मारलं असतं. त्यावेळेला परमात्म्यानं सांगितलं, तुझ्या 2ही इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून ती पुतना बनून आली. आणि म्हणून परमात्मा तिच्या आज 2ही इच्छा पूर्ण करतायत महाराज. आई होण्याची ही इच्छा पूर्ण करतायत, दुग्धपान करण्याची, आणि विष पाजण्याची सुद्धा इच्छा पूर्ण करतायत. साधू संतांनी दुसरा भाव असा सांगितला की विष पचवणे हे भगवान शंकराचं काम आहे, भोलेनाथांचं. आणि म्हणून भगवान श्यामसुंदर डोळे झाकून भगवान शिव परमात्म्याला विनंती करतायत की प्रभू, हे विष मी प्राशन करतोय, पण हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही विष प्राशन करण्याचं. मग तुम्ही माझ्या कंठामध्ये येऊन बसा आणि हे विष प्राशन करा. असे अनेक भाव त्या ठिकाणी सांगितले जातात. आज परमात्मा त्या पुतणीचं ज्या वेळेला दूध प्यायला लागतात, परमात्मा अगोदर विष प्राशन करतात, नंतर दूध प्राशन करतात, नंतर त्या पुतणीचं रक्त प्राशन करायला सुरुवात करतात, आणि शेवट भगवान श्यामसुंदर परमात्मा त्या पुतणीचे प्राण खेचून घ्यायला सुरुवात करतात.
जसे पुतण्याचे प्राण खेचून घ्यायला सुरुवात केली, ही पुतना उठून उभा राहिली आणि तिच्या मूळ स्वरूपामध्ये आली, राक्षसी स्वरूपामध्ये आली. विशाल स्वरूप धारण केलं, आकाश मार्गाने पळायला लागली श्यामसुंदराला घेऊन. ज्यावेळेला आकाश मार्गाने पळायला लागली महाराज, मोठमोठ्याला आवाज व्हायला लागला, अरे लाला सोड, अरे लाला सोड, सोड मला. भगवान श्यामसुंदर म्हटले, मावशी एकतर कुणाला पकडतच नाही आणि पकडलं तर मी कुणाला सोडत. मोठमोठा आवाज करत करत आकाश मार्गाने जायला लागले. आणि त्याच वेळेला मात्र परमात्म्याचं लक्ष गेलं की ही ब्रजमंडळाच्या बाहेर चालली. लगेच परमात्म्यानं तिचे जोराने प्राण खेचले. त्याच क्षणी ही पुतना मृत अवस्थेमध्ये त्या ब्रजमंडळामध्ये धाडकन. जशी पुतना पडली महाराज, मोठ्यानं आवाज झाला. आवाज झाला, सगळे लोक इकडे तिकडे पळायला लागले. यशोदा माता म्हणायला लागली, बाबा माझा लाला कुठं असेल, व्यवस्थित तर आहे ना. म्हणून पटकन गेली पाळण्याजवळ. पाळण्यात पाहते तर कन्हैयाच नाही. यशोदा माता याला त्याला विचारायला लागली, अरे माझा लाला, माझा कन्हैया कोणी पाहिला का, माझा लाला कोणी पाहिला का. सगळ्यांना विचारत सुटली. तेवढ्यात काही गोपाळ आले. म्हटले, मैया